आशिष, आपल्याबरोबर आम आदमी पार्टीचे सदस्य मयंक गांधी देखील आहे. तू त्यांना प्रश्न विचारू शकतोस. आशिष. मयंक गांधी, आज नवाब मलिक यांनी तुमच्यावर आरोप करताना असं स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही आधी एक NGO स्थापन केला, त्या NGOचं कंपनीत रूपांतर केलं आणि त्या कंपनीचे अर्धे शेअर्स युनिटी कन्स्ट्रक्शनला विकले आणि आता तुमचा मुंबई विकण्याचा डाव आहे. हा आरोप तुम्हाला पटतो का, किंवा तुम्ही हा आरोप कसा खोडून काढताय? ते काय, त्याला काही माहित नाही. त्याला आरोप करायचे असलं तर थोडा डिटेल वर्किंग पण करायला हवंय. काय झालं होतं मी तुम्हाला म्हणतो. मी तिकडे एक जॉब करत होता एक NGO मध्ये. ते रिडेव्हलपमेंट ऑफ मुंबईच्या साठी आम्ही काय प्लॅन करत होते की पूर्ण मुंबई कशा डेव्हलप करायच्या. ते माझे एक दूरचे चाचा होते, त्यांची कंपनी होती. आता 2 वर्षापूर्वी मी तो सोडली आहे कंपनी. पण माझे चाचा 3 वर्षापूर्वी मेले. हे पुराणा आरोप आहे, त्याच्यामध्ये काय नाही. इंटरनल लोकपालनी पण बघितलं आणि सांगितलं काहीच नाही. आणि हे रूपांतर पण नाही झाला होता. ते कंपनी झाली माझी चाचाची, त्याच्यामध्ये माझ्याकडे एक पण शेअर नाही, मी डायरेक्टर नाही. हे खाली असंच बोलतात, उगाच बोलतात. काय काय बोखला गेलेले आम्ही सगळे बाहेर काढतो फॅक्ट म्हणजे काहीच बोलतात. काय थोडा होमवर्क करून बोललं तर बरं वाटलं असतं. नवाब मलिक यांनी असाही आरोप केलेला आहे की परवा योगेंद्र यादव, तुम्ही आणि मीरा सैलाल यांनी नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्ये एक मीटिंग घेतली आणि तिथं रिमेकिंग ऑफ मुंबई हा जो प्रोजेक्ट आहे त्यासाठी तुम्ही खासगी विकासकांबरोबर चर्चा केली आणि त्यातूनच तुम्ही तुमचा निवडणुकांचा खर्च भागवणार आहात, असा आरोप आज नवाब मलिक यांनी केला. नाही नाही, आम्ही त्या NSCI मध्ये एक मीटिंग होती. तो सगळे वेगळे वेगळे लोक आले होते. 250 लोक होते. बिल्डर तो कोणीच नव्हता त्याच्यामध्ये. आणि कंपनीच्या साठी आणि आमची इकॉनॉमिक पॉलिसी काय आहे ते आम्ही सगळ्यांना एक्सप्लेन केली. तो त्याच्यासाठी ते CII मध्ये अरविंदनी काय केला होता तसा योगेंनी आपली आम आदमी पार्टीची इकॉनॉमिक पॉलिसीवर बोलणं केला होता. तिथे काही सिक्रेट मीटिंग नव्हती, काहीच नव्हता. काय काही उगाचच म्हणतात, काही होमवर्कच नाही. आम्ही तो काही म्हणतात तरी पुष्कळ किती होमवर्क करतात, सगळं स्टडी करतात, ते अशाच उगाच बोलतात. मयंकजी, शेवटचा प्रश्न. तुम्ही आधीच जाहीर केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आमचं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर असणार आहे, त्यांच्या विरोधात आम्ही सगळी प्रकरणं काढणार आहोत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बाउन्स बॅक करते. हा, पण आमच्याकडे तो सगळा फॅक्ट आहे. सगळ्यांना माहित आहे की राष्ट्रवादी नंबर 1 करप्ट पार्टी आहे देशामध्ये. आणि सगळे आयकॉन्स भ्रष्टाचारचे, छगन भुजबळ असो की नवाब मलिक असो की अजित पवार असो की शरद पवार असो, हे सगळे आयकॉन्स आहे भ्रष्टाचारचे. ते कुठे आणि आम्ही भ्रष्टाचार विरोध लढणारे लोक आहे असं म्हणणार, कोणी विश्वास करणार त्याच्यावरती. काँग्रेसला सोडून तुम्ही केवळ राष्ट्रवादीलाच का टार्गेट करताय? काँग्रेसला काय नाही, करताय? काँग्रेस पण जबरदस्त भ्रष्ट आहे. पण मला तसं वाटतं आणि मी रॉंग होऊ शकतो की राष्ट्रवादी नंबर 1 आहे आणि काँग्रेस क्लोज सेकंड आहे, थर्ड आहे. म्हणजे सगळे मास्टर आहे करप्शन मध्ये, कोणाच्या काय बोलू नाही शकत. पण राष्ट्रवादी इज नंबर 1, बस एवढंच खाली म्हणतात. ते फर्स्ट रँक आहे. मयंक गांधी, IBN लोकमतशी बोलल्याबद्दल खरोखरच धन्यवाद.